नमस्कार, देशोन्नती संपादकीय मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। अलीकडील काळात निवडणुका आल्या की रेवड्यांचे वाटप हा अगदी ठरलेला कार्यक्रम असतो। सत्तेवर असणारा पक्ष आणि त्याला आव्हान देणारा प्रतिपक्ष दोघेही आपापल्या परीने शक्य तितक्या मोफत रेवड्यांचे आश्वासने देऊन मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असतात। या रेवड्यांमध्ये टीव्ही, सायकल, मोफत रेशन पासून थेट रोख हस्तांतरणापर्यंत सर्व गोष्टींचा समावेश असतो। रेवडीचे राजकारण आज भारतातील प्रत्येक राजकीय पक्षाचा एक भाग झालाय। हा रेवडीचा खेळ एकदा सुरू झाला की थांबूच शकत नाही किंवा तो थांबवण्याची हिंमत राज्यकर्ते दाखवू शकत नाही। आज प्रत्येक मोठ्या राज्यात आणि प्रत्येक मोठ्या पक्षाकडे अशा गेम चेंजर योजना आहेत। काही राज्यांमध्ये मोफत वीज व पाणी देणे सामान्य आहे, परंतु हा दौलतजादा करताना आपल्या राज्याची आर्थिक स्थिती काय आहे याचे भान तरी सत्ताधाऱ्यांनी ठेवायलाच पाहिजे। सरकारी तिजोरीत खडखडाट आहे, आर्थिक तूट आहे, याचा अर्थ सरकार आपल्या कमाईपेक्षा जास्त खर्च करताय। सरकारवर खूप कर्ज आहे आणि ते व्याजात भरपूर पैसे गमवतायत, त्यामुळे जितक्या जास्त रेवड्या वाटल्या जातील तितके नुकसान वाढते। खूप जास्त कर्ज घेतल्याने व्याजदर वाढतात, त्यामुळे व्यवसाय आणि अर्थव्यवस्था मंदावते। रेवड्यांच्या माध्यमातून सरकार मतदारांना खुश करत असले तरी प्रत्यक्षात या लोकांच्या हाती काहीच पडत नाही। एका हाताने मदत देणारे सरकार दुसऱ्या हाताने केव्हा काढून घेते हे लोकांच्या लक्षातही येत नाही। महाराष्ट्र सरकारने एसटीच्या भाड्यात 15% वाढ केली। आता हे प्रकार वाढतच जाणार आहे। फुकटात वाटलेल्या रेवड्यांची किंमत मागच्या दराने वसूल केली जाणार। हा सगळा या हाताने देणे आणि त्या हाताने घेणे असा हिशेब आहे। काही राज्यांच्या रेवडी योजना निवडणुकीच्या दृष्टीने इतक्या परिणामकारक ठरल्या की इतर अनेक राज्यांनी या योजनांची जशीच्या तशी कॉपी केली। शेवटी या सगळ्यांची किंमत त्याच सामान्य लोकांना चुकावी लागते, ज्यांच्यासाठी या रेवड्या वाटल्या जातात। हे अर्थ सत्य मात्र लोकांच्या कधीच लक्षात येत नाही। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।